की ईश्वर प्राप्तीचा आणि दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग अतिशय सोपा आहे. मात्र त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी आत्मसात करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. मग याच्यामध्ये ज्या काही आपल्याला वेगवेगळ्या साधना करण्याची गरज नाही किंवा कुठले स्तोत्र, पठण, पोथी, पुराण, उपास, तपास, हे व्रत, ते व्रत, इथं दिवा लावा, तिथं दिवा लावा, हे सगळं कर्मकांडाचा भाग आहे. तो आपला हेच नाहीये. आपण जो आहे तर ती आपली जी काही मूळ परंपरा आहे तर ती वारकरी विचारांची आहे, संत विचारांची आहे. आणि संतांनी कुठलंच असं कर्मकांड सांगितलेलं नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सजनी. तीर्थ आणि धोंड्याच्या ठिकाणी, देवळाच्या ठिकाणी हे फक्त धोंडे आणि दगडच असतात, तिथं काहीही नसतं, असं तुकाराम महाराज सांगतात. दुसरीकडे आपण बऱ्याचदा देवळात जातो, मंदिरात जातो आणि ईश्वराला आपण नवस बोलतो, म्हणजे एक प्रकारे लालूच दाखवतो, प्रलोभन देतो. म्हणजे एक प्रकारचा तो भ्रष्टाचारच आहे असं आम्ही मानतो. आणि मग तुकाराम महाराज त्यावर अभंग लिहिताना म्हणतात की नवसे सायासे कन्यापुत्र होती तर कशाला करावा लागे पती. हा अतिशय साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये तुकाराम महाराज म्हणतात. बऱ्याचदा आपण धार्मिकतेचा अवडंबर माजवतो, गावोगाव आपण सप्ते उभा करतो आणि त्याच्यातून काय साध्य करतो हे आपल्यालाच माहित नसतं. वर्गण्या जमा करतो. आता वर्गणी जमा करणं हा पुण्याचा विषय आहे की पापाचा विषय आहे, याबद्दल तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवलं पाहिजे. की एखाद्याची इच्छाच नसेल वर्गणी द्यायची, माझी इच्छाच नसेल की बाबा मी कुठल्या सप्त्याला वर्गणी देणार नाही, त्याच्याऐवजी मी एखाद्या गोरगरिबाला मदत करेल, ही माझ्या मनातली इच्छा आहे. मात्र गावातील चार चौघ पुढारी येतात किंवा धार्मिक पुढारी येतात आणि म्हणतात तुम्ही 1100ची पावती फाडा, 500ची पावती फाडा. वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रयोजनासाठी त्या पावत्या फाडायला लावतात. आणि मग त्या इच्छेच्या विरुद्ध ती तो त्याची इच्छा नसतानाही तो 500, 1100, 100 रुपये जे काय असेल तो देतो. मग ह्याचा आपल्याला पुण्य मिळतं की हे आपल्या हातून चुकीची कृती होतं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवलं पाहिजे. दुसरीकडे आपण काय करतो की धार्मिकतेचा विचार करत असताना किंवा तिचा अंगीकार करत असताना, त्याचा स्वीकार करत असताना त्याचा बाजारच आपण अधिक भरवतो आहे. म्हणजे या वर्षी आणि मागच्या 1-2 वर्षामध्ये आपल्याकडे श्रावण महिन्यामध्ये कावड मंडळाची खूप मोठी एक संस्कृती उदयाला आलेली आहे. वास्तविक ही जी कावड मंडळ आहे तर ती मूळतः उत्तर भारतातील संस्कृती आहे आणि महाराष्ट्रामध्ये तिचं धार्मिकता वाढते आहे, ही चांगली गोष्ट आहे. मात्र तिचा जो काही मूळ उद्देश असेल तर तो गमावता कामा नये. आता गावोगाव जी काही कावड मंडळं यावर्षी मोठ्या संख्येत निघाली, डीजेच्या तालावर गाण्यामध्ये धार्मिक गाणे जरी असतील तर त्या डीजेचा गोंगाट, रस्त्याने ही कावड मंडळं चालली तर त्यांची ती जे काही सेवेकरी असतील किंवा वारकरी असतील, धारकरी असतील, तर जे काही भक्त मंडळी असतील, तर ते रस्त्यानं जाताना येताना मग त्या ट्रॅफिकला कुठेतरी अडथळा निर्माण होतो. शहरातून जाताना बऱ्याचदा पोलिसांचा तिथे बंदोबस्त लावावा लागतो. अशा वेळेस एखादा रुग्ण जर घाईगडबडीत जाणार असेल तर त्याला अडथळा निर्माण होतो. आणि मग याच्यामध्ये बऱ्याचदा आमची जी काही तरणी पोरं आहेत तर ती उत्साहाच्या भरामध्ये मग बऱ्याचदा काही मुलं चुकीच्या गोष्टीचं पण अनुकरण करतात. मग तिथं काय काय करतात हे वेगळं सांगायची गरज नाही. तिथं मग भोले का प्रसाद म्हणून बऱ्याचदा चिलमीचा धूर काढला जातो. ही आपली संस्कृती नाहीच आहे. आपली जी काही संस्कृती आहे तर जी काही आपल्याला पतंजलीने सांगितलेली जी काही अष्टांग योग साधना आहे तर त्या पद्धतीने आपण वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अष्टांग योग साधना आपल्याला अवघड वाटत असेल तर तीच अष्टांगिक मार्गाच्या रूपाने गौतम बुद्धांनी आपल्याला ते अष्टांगिक मार्ग सांगितलेले आहेत. सम्यक वाचा, सम्यक दृष्टी, म्हणजे डोळ्यानं काय वाईट पाहायचं नाही, काय चांगलं पाहिलं पाहिजे, कुठली दृश्य चांगली पाहिली पाहिजे. आणि याबद्दल अनेकांनी सांगितलेलं आहे की विंदा करंदीकरांची एक अतिशय सुंदर कविता आहे की हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कडाकडून छातीसाठी ढाल घ्यावी. त्या कवितेचा जो काही शेवटच्या ओळी आहेत तर देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. म्हणजे ती एक निसर्ग कविता आहे की निसर्ग जसा आपल्याला भरभरून देतो तर तसंच आपण सुद्धा निसर्गाला परत देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याचा अर्थ असा मुळीच होत नाही की देणारा देत असला म्हणजे त्याचे आपण हातच तोडून घेतले पाहिजे. मात्र आपण तेच काम करतो आहोत की निसर्ग आपल्याला अनेक माध्यमातून देत आहोत आणि आपण त्या निसर्गाचे हात तोडण्याचा प्रयत्न करत आहोत. तुकाराम महाराज 400 वर्षापूर्वी आम्हाला सांगून ठेवतात की वृक्ष वेली आम्हा सोयरी, म्हणजे वृक्ष आणि वेली सोबत ते सोयरी पण सांगतात. आणि आपण संस्कृती, परंपरा, धार्मिकतेच्या नावाखाली आपण दुसरेच प्रघात पाडत आहोत. दासू वैद्यच्या 2 अतिशय सुंदर कवितेच्या ओळी आहेत की हल्ली संस्कृती हरवली की मजा येते, म्हणजे तिला खोदकाम करून शोधता येते. खोदकाम केलं म्हणजे हवा तसा रंग देता येतो, हवा तसा आकार देता येतो. म्हणजे आपण त्याच गोष्टी करत आहोत की परंपरा सांगत असतो
मांडत असतो, संस्कृती सांगत असतो, संस्कृती मांडत असतो, त्याच्यासाठी कधी कधी भांडतही असतो आणि त्याच्यातून मग वेगवेगळ्या प्रकारचे पॉइंट निर्माण करत असतो. मग ते चुकीचे आहेत की बरोबर आहेत याचा आपण कधीच कुणीच विचार करत नाही. पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण जे करण्याचं प्रस्त सध्या अलीकडे जे काही वाढलेलं आहे, तर त्याला कुठेतरी बंद करणं ही खरी धार्मिकता ठरेल. आणि मग त्याच्यानंतर आपल्या ईश्वरी श्रद्धेच्या नावाने आपल्याला काय करायचं ते आपण खुशाल केलं पाहिजे. मात्र या पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण आपण पहिल्यांदा बंद केलं पाहिजे, की घरामध्ये केकचा जो काही धुडगूस आपण घालतो आहोत 1 वर्षाच्या मुलासाठी, जे काही टाळ्या वाजवतो, हॅपी बर्थडे म्हणतो, ही आपली संस्कृती कधीच नाही. बऱ्याचदा मग वाढदिवसाच्या निमित्तानं आमची तुमची पोरं चौकात, शेतात, खडकावर, शाळेच्या ग्राउंड मध्ये जातात, मग तिथं केक आणतात, मोटरसायकलच्या सीटवर ते केक कापण्याचा प्रयत्न करतात, एकमेकाच्या तोंडाला केक फासतात, बिअरच्या बाटल्यांचे बुच खोलून त्या ठिकाणी फवारे उडवतात. ही आपली धार्मिक संस्कृती कधीच नव्हती आणि नसणारही आहे. त्याच्यामुळे आमची तुमची पोरं दारू प्यायला शिकत आहेत. तर हे कुठंतरी बंद झालं पाहिजे आणि मग त्यातून धार्मिकता काय आहे हळूहळू टप्प्याटप्प्याने आपण या चॅनलच्या माध्यमातून पाहणारच आहोत. तेव्हा हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, आवडलं असेल तर इतरांना शेअर करा. तुमच्या काही महत्वाच्या सूचना असतील तर त्या चांगल्या वाईट कॉमेंट ज्या काय असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.